नमस्कार मित्रांनो, आपण जे आहे या क्षेत्रामध्ये बेड पाडलो. इथून ज्या पूर्ण इथं डाबर आहे, खाली इथं माता आहे जिथं आपण गंजी काढ लावली आहे आणि इकडे पूर्ण इकडे डाबर आहे. तर या स्थितीत या शेतात जे आहे कधीच पीक वाचत नाही. सोयाबीन ठीक आहे, थोडंसं कठोर पीक असल्यामुळे एकदम मरत नाही, पण काही ना काही त्याला शेंगा येतात, पण जे आहे ॲव्हरेज कधीच बसत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, जे काही बेड पाडले आपण त्या बेडने काहीतरी आपलं सोयाबीन यावर्षी अशा अतिवृष्टी अशा मुसळधार पावसामुळे या स्थितीतनी जे आपलं जिवंत राहिलं. मुळात एवढंच सांगणं आपल्याला की भविष्यात जे आहे सगळ्यात सोयीस्कर किंवा सगळ्यात फायदेशीर जर काही राहाल ते म्हणजे बेड पद्धत. भविष्यात जे आहे जे काही निसर्ग आपल्या हातात राहिला नाही, जो पूर्ण प्रकारे खराब झाला, काही पावसाचे पूर येतात तुम्ही सगळ्याकडे पाहत आहे, तर अशा कंडिशन मध्ये जे आहे बेड पद्धत कधीही फायद्याची राहणार आहे. फुले किमया आपण हे पेरलोत आणि बघू शकता क्वालिटी. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे सध्या 20 कट्टे निघाले आहे आणि बाकीचे जे अजून काय 3 एकर जवळपास क्षेत्र आहे, म्हणजे 45 किलो बियाणं यामध्ये पडलं होतं. याच बेडवर जे आपण दुसरं पीक सुद्धा घेणार आहे, ते म्हणजे आपण हरभरा. ठीक आहे. म्हणून इथून सोमाच्या पिकाचं नियोजन तुम्हाला बघायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. व्हिडिओ नक्की शेअर करा. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा. धन्यवाद.